आदरणीय अजित दादा पवार, आदरणीय दादांचं आगमन झालंय। दादांना विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजर्षी शाहू महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि राजे उमाजी नाईक या सर्व महामानवांना वंदन या ठिकाणी होणार आहे। आदरणीय दादा, बारामतीकरांच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत। न भूतो न भविष्यती अशी सांगता सभा आपण अनुभवतोय। माझी विनंती, आपण सगळ्यांनी बसून घ्यायचंय, सगळ्यांनी बसून घ्यायचंय, सगळ्यांना विनंती शांत बसून घ्या, म्युझिक कमी करा, सगळ्यांना विनंती बसून घ्या। आपण शांत राहिला तर शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आवाज येणार आहे। चला, मी विनंती करणार आहे, सन्माननीय तालुका अध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे थोडक्यात स्वागत करतील। आज या ठिकाणी आपल्या महायुतीचे उमेदवार, आपल्या सर्वांचे नेते, आवडते नेते, माजी उपमुख्यमंत्री माजी अजितदादा पवार यांच्या या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण भगिनी बंधू, सर्व तालुक्यातून मतदार बंधू भगिनी उपस्थित आले, त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो। आजची जर गर्दी पाहिली तर ही गर्दी हा एवढा माणसांचा सर्व पूर, मतदारांचा पूर पाहिल्यानंतर ही सर्व निवडणूक मतदारांनी हातात घेतली असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आज अजितदादांना आपण सर्वांनी हात वर करून सर्वांनी पाठिंबा देऊया। हात वर करून आम्ही सर्व दादांच्या पाठीमागे आहोत हे आज सर्वांनी दाखवून दिलेलं आहे। अजितदादांना येत्या 20 तारखेला घड्याळाच्या चित्रावर बटन दाबून आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं अशाच प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अविनाशजी मोठे आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील। अविनाशजी मोठे। महायुतीचा भारत माता की वंदे। व्यासपीठावर उपस्थित बारामती विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय अजितदादा पवार, राज्यसभेच्या खासदार माननीय सुनित्राताई पवार, आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि माझ्या भगिनींनो, येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। बारामतीमध्ये ही सांगता सभा होत आहे। ह्या सांगता सभेसाठी जमलेला हा जनसागर पाहून येणाऱ्या 23 तारखेला बारामती विधानसभा मतदारसंघामधून माननीय अजितदादा पवार हे प्रचंड मताने निवडून येतील हा माझ्यासारख्याला आत्मविश्वास आहे। मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, पण दुर्दैवाने त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। त्याची खंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ह्या विधानसभा मतदारसंघामधून माननीय अजितदादा पवार यांना प्रचंड मताने निवडून द्याल ही माझ्या सारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे। मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागा कमी झाल्या, परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीचा जर फरक पाहिला तर महाराष्ट्रामध्ये फक्त 4.5 लाख मताचा फरक आहे। कुठला तरी उमेदवार 3000 पडला, कुठला 6000 पडला, कुठला 13000 पडला, पण मित्रांनो ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या विरोधकांनी एक निगेटिव्ह नरेटिव्ह त्या ठिकाणी निर्माण केला आणि दलित, मुस्लिम आणि जरांगे फॅक्टरमुळे आपल्याला त्या ठिकाणी पराभव झाला। पण मित्रांनो या ठिकाणी असा चुकीचा प्रचार केल्यामुळे तो चुकीचा प्रचार एकदाच होऊ शकतो, सातत्यानं कुठलीही गोष्ट चुकीची होऊ शकत नाही। म्हणून माझ्या या लाडक्या बहिणींना मित्रांनो आज या ठिकाणी माननीय अजितदादा बोलतील। धन्यवाद। धन्यवाद। सगळे खाली बसा, सगळे खाली बसा प्लीज। यानंतर संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये युवकांसोबत नव चैतन्य निर्माण केलं। बारामतीचा युवा नेता जय दादा पवार।
आज ओके जय दादा तू मागे पडो, जय दादा तू मागे पडो, जय दादा तू मागे पडो. विजय असो, आज आपण सर्व विजय असो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याच लाडक्या आदरणीय अजितदादा पवारांच्या प्रचारार्थ सर्व इथं जमलेलो आहे. सर्वच सन्माननीय व्यासपीठ, महायुतीचे सर्वच घटक पक्षातले पदाधिकारी, सहकारी, इथं उपस्थित सर्वच बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तमाम बारामतीकरांना माझा नमस्कार. आज मी पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय. थोडं घाबरलेलो आहे, पण नक्कीच जर माझ्याकडनं काही चुका झाली दादा मला माफ करा. काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो, आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावभेट दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाहीतर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी पारदादाला आणि मला चांगले गुण शिकवलेत. त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली. सगळ्यांचे स्वतंत्र अधिकार असतात, सगळ्यांचे स्वतंत्र विचार असतात. ही लोकशाही आहे आणि त्यातल्या त्यात सर्वच बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करतात. त्याच्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा. आज तुम्हाला दिसतंय की पहिल्यांदा मी एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितले. आज आपल्याला आदरणीय दादांसारखे एक गंभीर नेते मिळालेत. आजही 5 वाजता सकाळी उठतात ते रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत काम करणारे एकच नेते आहेत आणि ते आपले अजितदादा आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पुढच्या लोकांकडनं काही व्हिडिओज व्हायरल झाले. त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं, जाहिराती दाखवल्या. त्यांनी 2 टँकर कुठेतरी फिरवले आणि व्हॉट्सॲपवरती दाखवलं त्यांनी 100 टँकर फिरवले. त्यांनी 2 लाईट कुठल्या तरी गावामध्ये लावले आणि व्हॉट्सॲपवरती सगळ्यांना दाखवलं की 100 लाईट लावले. तर मी दादांकडे गेलो. मी दादांना बोललो, दादा तुम्ही 35 वर्ष कामं केलेत, त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला. तेव्हा दादांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं. दादांनी मला सांगितलं, जे कामं मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयामध्ये, त्याला जाहिरातीची गरज नाही. आज मी जास्ती वेळ न घेणार, दादांना पण बोलायचे. तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे. आपले नेते अजितदादा नंबर 1 आहेत की नाही? त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढा आणि टॉर्च चालू करा. आणि जेव्हा मी बोलतो बारामतीचं लेख, तुम्ही बोलायचं अनुक्रमांक 1, बारामतीचं लेख, बारामतीचं लेख, बारामतीचं लेख. आपण सर्व इथं एवढ्या मोठ्या संख्येत आला, मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जय दादा. यानंतर ज्यांना
पाहण्यासाठी सबंध महाराष्ट्र, ज्यांना ऐकण्यासाठी, ज्यांच्या कामाचा अनुभव घेण्यासाठी सबंध महाराष्ट्र सुचलेला असतो. ओके, या ठिकाणी मी विनंती करणार आहे, सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर दादांच्या आधी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रदीप दादा गारटकर. आपला सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय खासदार सुनेत्रा वहिनी पवार, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व बारामती तालुक्यातील तमाम या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनींनो, सध्या मातांनो आणि पितांनो, उद्याच्या 20 तारखेला विधानसभेसाठी मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना अजितदादांनाच का करायचं हा विषय सांगण्यासाठी मी आपल्यासमोर एक 5 मिनिटासाठी उभा आहे. पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं आपणा सर्वांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आत्ताची निवडणूक बारामतीकरांसाठी एक आगळी वेगळी निवडणूक आहे, हे तमाम महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे. संपूर्ण देशाचं लक्ष हे तुमच्या उद्याच्या निर्णयाकडे आहे. तुम्ही नेमकं काय करणार हा संपूर्ण देश बघतोय, राज्य बघतोय. त्यामुळे इथं बसलेला प्रत्येक मतदार आणि बारामती तालुक्यातला सच्चा मतदार, प्रामाणिक मतदार, या सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करायचंय की उद्याचा निर्णय घेत असताना हा आजपर्यंतच्या निवडणुकात घेत असलेला मतदान निर्णय वेगळा झाला, परंतु उद्याच्या मतदानात निर्णय घेत असताना विचारपूर्वक निर्णय घ्या. विचारपूर्वक यासाठी सर्वांग सुंदर बारामती, स्वच्छ सुंदर बारामती आणि विकासाचं रोल मॉडेल बारामती हे जर देशातली लोक येऊन सांगतात, मान्य करतात, तर या बारामतीचा विकास कोणी केला हे इथं सांगण्याची गरज नाही, इथं बसलेल्या सगळ्यांना ते माहिती आहे. मग हा बारामतीचा विकास ज्यांनी केला तेच आज अजितदादा आज आपल्या समोर मतदान मागण्यासाठी उभे आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व बारामतीकरांचं या ठिकाणी कर्तव्य आहे की ज्यांनी आपल्यासाठी केलं त्याच्यासाठी काहीतरी करणं, ज्यांनी आपल्याला दिलं त्याच्या असलेल्या कर्जात उतराई होणं, हीच ती खऱ्या अर्थानं निर्णायक वेळ आहे. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज जवळपास संपूर्ण राज्यभरात 57 ठिकाणी सभा घेऊन आज अजितदादा या ठिकाणी या प्रचाराची सांगता करतायत. तमाम महाराष्ट्राचं लक्ष, सर्व राजकीय पक्षाचं लक्ष दादांच्या आजच्या या सभेकडे आहे आणि तुम्हा सर्व लोकांनी आजच्या सभेला दिलेली दाद ही सुद्धा अक्षरशः लक्षात ठेवण्याजोगी आहे. संपूर्ण राज्य तुमच्या या दादांच्या पाठीशी उभं राहण्याकडे पूर्णपणे लक्ष देत आहे. मला आपल्या बारामतीकरांना सांगायचं आहे, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे मानून तुम्हाला या उद्याच्या 20 तारखेला मतदान करावं लागणार आहे. आज कर्तव्य श्रेष्ठ म्हणताना खूप तुम्हाला या ठिकाणी दाखले देता येतील की आज आपली भावना काही जरी असली तरी आपलं कर्तव्य हे उद्या दादांना एक एक मत हुडकून आणून दादांसाठी आपण दादांच्या पाठीशी उभं करणं ही या ठिकाणी काळाची गरज आहे. दादा महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, आपण रोज पाहत होतो. आज दादांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बारामतीकर करतात. हे बारामतीकरांचं असलेलं
जे कर्तव्य आहे हे कर्तव्य उभ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की आम्ही बारामतीकर योग्य भूमिका घेतो आणि योग्य भूमिकेच्या पाठीशी चालतो हे दाखवण्याची हीच तर खरी वेळ आहे. आणि म्हणून तमाम बारामतीकरांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की उद्याचं मतदान करत असताना आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मतदान करा. मी या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणानं आणि धाडसानं बोलू इच्छितो. ठीक आहे, उद्या विरोधक काही म्हणतील ते म्हणतील, परंतु विरोधकांच्याकडे दुर्लक्ष करा. विरोधक फक्त भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. राजकारणामध्ये अशा अनेक गोष्टी येतात. या रामायण महाभारतापासूनचे धडे जर घेतले तर ह्या सगळ्या आत्ताच्या राजकारणात आणि पूर्वीच्या सगळ्या राजकारणामध्ये या गोष्टींची अपरिहार्यता ही कायम आहे. पक्ष दुभंगल्यानंतर जे काही वातावरण राजकारण झालं ते सगळं राजकारण या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या गोष्टीवरती चर्चा न करता दादांसाठी म्हणून उद्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे मतदान करत असताना एक मनस्वी आनंद पण मिळाला पाहिजे. दादांनी या बारामतीचा कायापालट केला, एवढा बदल केला, तर दादांसाठी सुद्धा आम्ही निश्चित पद्धतीनं उभे राहू अशा पद्धतीचं एक आव्हान आपल्याला करतो. आणि उद्याचं हे मतदान हे विक्रमी मतदान घडवून आणून दादांना या ठिकाणी लाखाच्या फरकाने विजयी करावं अशा पद्धतीचं विनम्र आव्हान आपल्याला पुणे जिल्ह्याच्या वतीनं करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रदीप दादा, धन्यवाद. शांत एकच मिनिट जरा. या ठिकाणी आज शांत. या ठिकाणी आज दादांच्या आई हे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आईंनी त्यांचं मत किंवा पत्र माझ्याकडे दिले आणि ते तुमच्या समोर मांडायला लावले. ते मी आईंच्या भाषेत लिहिलेलं तुम्हाला फक्त पोचवतोय. एक आई म्हणून मी अजितचं भाषण ऐकण्यासाठी आले आहे. एक आई म्हणून एक गोष्ट तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे. अजित लोकांचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी सतत धडपडत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता तो स्पष्टपणे बोलत असतो. एक आई म्हणून माझं दुःखच मला माहीत आहे की अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोचतोय हे मला माहीत आहे. आजही कुटुंबासाठी तो काही बोलत नाही, पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय. एवढं मोठं मन हे त्याचंच आहे. तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभा राहावं एवढीच मी तुम्हाला विनंती करते. तुमची अजितची आई. धन्यवाद दादा. या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके नेते न भूतो न भविष्यती अशी सांगता सभा या ठिकाणी आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये क्रमांक 1 चं बटन आदरणीय अजितदादा पवार विक्रमी सभा या ठिकाणी होते. शांत बसा, शांत बसा. आज आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या सांगता सभेच्या निमित्तानं या ऐतिहासिक मैदानावर असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, माझ्या मायमाऊली, माझे बांधव, तरुण मित्र, तमाम बारामतीकरांचं मी मनापासून स्वागत करतो. आज इथं आपल्या मित्रपक्षाचे पांडुरंगराव कचरे, अविनाश मोटे, अभिजित देवकाते, प्रकाश देवकाते, प्रमोद तावरे, सुजित वायसे, गोविंद देवकाते, सतीश फाळके, ॲडव्होकेट शामराव कोकरे, ॲडव्होकेट सोहेल शेख, शहाजी कदम, संदीप मुलमुले, हे सगळे आमचे मान्यवर इथं हजर आहेत. तसंच शिंदे शिवसेनेचे सुरेंद्र जेवरे, स्वप्नील जगताप, पप्पू माने, देवेंद्र बनकर, अमोल देवकाते, RPI आठवले गटाचे श्रीकांत कदम, संजय वाघमारे, सुनील शिंदे, रत्नप्रभा साबळे,
RPI कवाडे गटाचे आनंद लोंढे, अतुल घाडगे, लव शक्ती सेनेचे पप्पू बिसे, सुरेश खंडाळे, अमोल इंगळे, RPI मातंग आघाडीचे साहेबराव खंडाळे, प्रमोद खंडाळे, अनिल लांडगे, संजय लोकशक्तीचे संजय आलाट, जय मल्हार क्रांतीचे महेंद्र भंडलकर, रामदास खोमणे, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सहकारी, शेतकरी संघटनेचे सतीशराव काकडे, अनेक मान्यवर आहेत. अरे शांत बसा ना. अरे तिथं आवाज येत नाही. स्पीकर कुठे? स्पीकरवाला कुठे आहे? स्पीकर, एक्सक्यूज, एक मिनिट. अहो तिथं आवाज जात नाही. हो इथं पण आवाज जात नाही. एक मिनिट. आवाजाची व्यवस्था करा ना. असं काय करताय? अरे थांबा रे, तुम्ही जरा तुमचा आवाज कमी करा म्हणजे माझा आवाज येईल. इथं पण करा ना. इथं आता येतोय का? इकडे येतोय का? अरे फिरव ना बाबा, काय फिरवायचं ते. जरा शांत बसा प्लीज, शांत बसा. आपल्याला 6 वाजता थांबायचंय. पुन्हा काही बोलणं राहिलं तर पुन्हा म्हणाल दादा तर बोललाच नाही. तर आवाज येतोय का? 2-3 स्पीकर लावायला काय झालं होतं? इथं दुसरा आहे का? हॅलो, आवाज आला? तुम्हाला आला? मागाशी द्यायला काय झालं होतं? मित्रांनो, ह्याच्यामध्ये चुकून माझ्या मित्रपक्षांचं कुणाचा नाव घ्यायचं राहिलं असेल, कारण मी आज 4 सभा संपून डायरेक्ट इथं आलोय. मला सगळे सहकारी दिसत आहेत, परंतु मला कुणाचाही त्या ठिकाणी अवमान करायचा नाही. तुम्ही सगळे महायुतीचे सन्माननीय इथं उपस्थित असणारे माझे पदाधिकारी, माझे तमाम बारामतीकर, बारामती तालुक्यातून आलेले माझे सगळे बांधव, त्याच्यामध्ये भगिनी, माझे पत्रकार मित्र, सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकाऱ्यांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अरे थांबा रे, 20 तारखेपर्यंत जोर राहू दे रे जरा तुझा, जरा थांब ना बाबा. त्यामध्ये आपल्या नेहमीच्या मैदानावर आपण आपली सांगता सभा घेतोय. मित्रांनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, या सर्व महामानवांना आमच्या सर्व अतिशय आम्ही त्यांना वंदन करतो, त्यांना अभिवादन करतो. बारामतीचा आपला आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर, त्याचबरोबर श्री काशी विश्वेश्वर, आपल्या माळावरच्या देवीच्या चरणी देखील मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो. आजचा दिवस खरं तर माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण बारामती विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी तुम्हाला बारामतीकरांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सदिच्छा ह्या घ्यायला आलोय. त्या जोरावर तुम्ही मला 7 वेळेला आमदार केलंय, 1 वेळेला खासदार केलंय, आता 8व्यांदा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विधानसभेच्यासाठी उभा आहे. आणि या सांगता सभेमध्ये आपल्या अत्यंत प्रेमाने, आपुलकीने उपस्थित असलेल्या तमाम बारामतीकरांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आमच्या महायुतीतल्या भाजप, शिवसेना, RPI आणि हे सगळे घटक पक्ष, ह्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज थोडंसं माझ्या काही सहकाऱ्यांची गैरसोय झालेली आहे, त्यांना बसायला जागा नाही आहे. थोडासा ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्यांचा अंदाज चुकलेला आहे की
त्यांना माहिती नाही आपलं नातं किती जवळचं आहे ते. त्यामुळं थोडीशी तुमची गैरसोय झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना एक विश्वास आहे की मागच्या वेळेस तुम्ही मला प्रचंड बहुमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं. मला खूप अभिमान वाटायचा की सगळ्यांची डिपॉझिट जप्त करणारे फक्त बारामतीकरच असू शकतात. आणि त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की काही झालं तरी बारामतीला यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा निधी प्राप्त करून द्यायचा. बारामतीकरांनो, मला 1 वर्ष विरोधी पक्षात थांबावं लागलं. पहिलं वर्ष आपलं करोनामध्ये गेलं. त्याच्यावर तसं बघितलं तर 3च वर्ष मिळाली. तरी 3 वर्षामध्ये आपण जवळपास 9,000 कोटी रुपये आपल्या ग्रामीण भागाला, आपल्या वेगवेगळ्या गावांना, आपल्या माळेगाव नगरपंचायत, आपली बारामती नगरपालिका आणि अशा आपल्या निंबूतपासून काटेवाडी, तिकडं सांगवीपासून कारखेल, माझं खराडवाडी तिकडं वडानं, ह्या सगळ्या भागामध्ये, तिकडं सिद्धेश्वर निंबोडी, या सगळ्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर ते सगळं देण्याचा प्रयत्न आणि खूप महत्त्वाचे रस्ते आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आजच्या ह्या प्रचाराच्या सांगता सभेच्या साठी आल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संमिश्र अशा प्रकारच्या भावना आहेत. कारण गेल्या 35 वर्षापासून तुम्ही बारामतीकरांनी जे मला आशीर्वाद दिलेले आहेत, जे मला प्रेम दिलेलं आहे, याचं मिशन हायस्कूलच्या मैदानावर माझ्या प्रचाराची सांगता सभा झाली. मला फक्त आत्तापर्यंत 7 आणि 1 लोकसभेची 8 ह्याच्यामध्ये एकाच सभेमध्ये थोडासा मी टेन्शनमध्ये होतो. ते म्हणजे 99 साली आपले गोपीनाथ मुंडे साहेब आणि नारायणराव राणे साहेबांचं सरकार होतं. आपण विरोधी पक्षामध्ये होतो आणि त्यावेळेस सर्वपक्षीय उमेदवार म्हणून आदरणीय चंद्रराव अण्णा उभे राहिलेले होते. अण्णांचे सगळीकडे कॉन्टॅक्ट चांगले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी माळेगाव कारखाना उत्तम चालवलेला आहे आणि त्याच्यामुळं एकाच एक अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होणार होती आणि ती झाली. त्यावेळेस मी थोडासा दबकत काय होते काय नाही, काय होते काय नाही, परंतु बारामतीकरांनी त्याही वेळेस मला 50,000च्या पेक्षा जास्तीचं मताधिक्य दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं. ज्या वेळेस मी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेस मी हेच डोळ्यासमोर आणायचो की आपण काम करताना आपल्यावर जबाबदारी आहे. आपण कुठंही बारामतीकरांच्या विश्वासाला ताडा जाऊन द्यायचा नाही. आपण कुठंही त्या बाबतीमध्ये कमी पडायचं नाही आणि विकास करत राहायचं. बारामतीकरांचे प्रश्न सोडवत राहायचं. ते मित्रांनो मी करत आलो. हे आपण पण उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहता. या सगळ्या गोष्टी करत असताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक प्रकारच्या गोष्टी करताना मी हेच ध्येय ठेवलेलं होतं की बारामतीमध्ये असा एकही घटक राहता कामा नये की त्याच्याकरता लोकप्रतिनिधी या नात्याने मी कुठंतरी तिथपर्यंत पोचायला कमी पडलो किंवा काही त्याच्या विकासाच्या करता द्यायला त्या व्यक्तीच्या कमी पडलो. हे सतत मी माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवायचो आणि त्याच्यातून माझा जिरायत भागाचा कायापालट व्हावा, माझा जिरायत शब्द बारामतीचा त्या ठिकाणी जावा आणि बारामतीमध्ये सगळ्यांना ही बारामती हा तालुका हवासा वाटला पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये जाऊन आपण शेवटचं त्या ठिकाणी रिटायरमेंटचं आयुष्य जगावं. इथं सुरक्षित आहे, इथं कायदा सुव्यवस्था चांगली आहे, इथं कोणी अल्पसंख्याक असो, संख्येने कोणी कमी असो, कुठल्याही भागातला असलो तरी त्याला इथं वावरत असताना, इथं राहत असताना त्याला आपल्याला कोणी ना कोणी आपली जबाबदारी घेणारा आहे अशा पद्धतीची एक भावना त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीनं ती भावना निर्माण झाली पाहिजे. हेच सतत डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आलेलो आहे. तुम्ही पण त्याचे सगळ्यांचे साक्षीदार आहात. मी काही जण मला विचारतात की बाबा अजित पवार तुम्ही आता संपूर्ण राज्यामध्ये फिरता. बारामतीकरांनो, आज महायुतीचं सरकार परत येण्याच्या करता देशाच्या पंतप्रधान असतील, देशाचे दिग्गज नेते अमित शहा असतील, नितीन गडकरी साहेब असतील, अनेक नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्या बाबतीमध्ये सभा घेतल्या, आपली भूमिका मांडली. एकनाथराव शिंदे त्यांनी पण त्यांच्यापर्यंत भरपूर सभा घेतल्या. देवेंद्रजी सभा घेत आहेत. मी आत्ता सगळ्या महाराष्ट्रात फिरून त्या ठिकाणी आलेलो आहे. आज देखील सकाळी
3-4 सभा झाल्या आणि या शेवटच्या सभेला आलेलो आहे. शेवटी आपली जबाबदारी आहे. आता फक्त बारामतीकरांनो, माझ्यावर एकट्या बारामतीची जबाबदारी नाही, माझ्यावर एका पक्षाची जबाबदारी आहे. माझ्यावर ह्या सरकारमध्ये एक युतीमधला घटक या नात्याने महायुतीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांची उमेदवाराची जबाबदारी आहे. तिथं मी कुठं कमी पडता कामा नये. आपण हे सगळं काम करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कोणाला अडचण येता कामा नये, ह्या पद्धतीचा प्रयत्न मी केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही गावांच्या मध्ये देखील मी जाण्याचा प्रयत्न केला. मी थोडंसं काही राजवर्धन शिंदे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना म्हणलं की आपण धावता दौरा करू, परंतु साधारण प्रत्येक गावामध्ये जाऊन उमेदवार आपल्या गावाला भेट देऊन गेला. एक अशा प्रकारे माझ्या मनाला समाधान आणि मतदारांना तिथं भेटलो. सकाळी 7ला जायचो तरी आया बहिणी मोठ्या संख्येने असायच्या, माझे तरुण असायचे, माझे वडीलधारी असायचे. ते त्यांचे काही गोष्टी सांगायच्या, मी माझ्या बाबतीमध्ये त्यांना बोलायचो. आणि ह्या प्रकारे 2 दिवस दिवाळीचे, मला वाटतं लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज, सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही वेळेला मला वाटतं 50 एक गावं मी कव्हर केली. आपली गावं आहेत 117 आणि त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरताना एक मोठी रॅली आपल्या बारामती शहरातनं काढली. त्याच्यातनं बारामती शहराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून कंदेरीला मारुती रायाला प्रचाराचा नारळ फोडून तिथंही आपली भूमिका ही उद्याची काय राहणार आहे ते सांगितलं. मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2-3 महिने फिरतोय. ज्या आम्ही एकनाथराव देवेंद्रजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी महायुतीच्या योजना माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या बांधवांच्या करता, ह्यांच्याकरता आणली लाडकी बहीण, ह्यांच्याकरता आणली 3 गॅस सिलेंडर फ्री, ह्यांच्याकरता आणली ह्यांच्यातल्या गरीब मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याच्या बाबतीत अर्ध फी आम्ही द्यायचो, अर्धी भरायला सांगायचो. पण एक गोष्ट लक्षात आली, एकही मी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असं बसलो होतो आणि त्याच्यात चर्चा चालली होती. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं, मला फार वाईट वाटलं. म्हणलं काय झालं सीएम साहेब? ते म्हणले की एक जोडपं मला भेटायला आलं होतं वर्षावर आणि त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही गरिबाच्या मुलीला कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता अर्धी फी देता, परंतु आम्ही दोघं नवरा बायको आमच्याकडं राहिलेली पण अर्धी फी द्यायची आमची ऐपत नाही. आणि म्हणले माझ्या मुलीला तर मेडिकलला जायचं होतं, ती इतकी अस्वस्थ होती आणि तिनं दुर्दैवाने स्वतःचं जीवन संपवलं. मुख्यमंत्री म्हणले की आपण राज्याचा प्रमुख असताना आपण शिवशाही फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि अशा वेळेस आपण राहिलेले पैसे गरीब मुलीला शिक्षणाकरता देऊ शकत नाही, म्हणून ती जर तिचं जीवन संपत असेल तर अर्थमंत्री ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. मला अर्थसंकल्प सादर करायचा होता. शेवटी आम्ही सगळेजण बसून, माझ्याही डोक्यात काही कल्पना की माझ्या शेतकऱ्याला काय द्यायचं, माझ्या मायमाऊलीला काय द्यायचं, माझ्या तरुण तरुणी त्यांना उद्याचं भवितव्य ठरवण्याच्या करता काय द्यायचं, आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला काय द्यायचं. आणि त्याच्यातून मग आपण निम्मे पैसे भरतोय. मी माझ्या फायनान्सच्या लोकांना विचारलं, व किती हजार जातात आपले? ते म्हणले अर्धी फी भरायला आपले साधारण 3-3.5 हजार कोटी रुपये जातात. म्हणलं चला 3.5 कोटी अजून देऊ, पण अशा प्रकारची वेळ तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अजिबात मुलींच्या बाबतीमध्ये येता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि तो निर्णय घेतल्यानंतर मी माझ्या फायनान्सच्या लोकांना विचारलं. स्वतः देवेंद्रजी अर्थमंत्री होते, 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथराव अनुभव दांडका होता, बाकीचे पण काही सिनियर मंत्री भुजबळ साहेब, दिलीपराव असे काही त्या मंत्रिमंडळात आहेच. त्याच्यावर त्या सगळ्यांशी चर्चा केली आणि आपलं बजेट 6.5 लाख कोटीचं आहे. त्याच्यात 3.5 लाख कोटी आम्हाला पगाराला, पेन्शनला आणि त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे कर्ज घेतलेले त्याचं व्याज द्यायला जातात. आणि मग आम्ही ठरवलं किंवा किती आपल्याला ताण सहून किती लाभ देण्याच्या करता कितीची जबाबदारी उचलावी लागेल. त्यांनी सांगितलं साधारण 75 कोटीपर्यंत तुम्ही जबाबदारी उचला आणि मग त्याच्यातनं
45,000 कोटी माझ्या लाडक्या बहिणीला, 15,000 कोटी 3, 5, 7.5 इलेक्ट्रिक पंप माफीला, त्याच्यानंतर 3 गॅस सिलेंडर आणि तुमचं माझी बहीण मुलगी कॉलेजचं शिक्षण त्याच्याकरता 6,000 कोटी, नंतर स्टायपन देण्याच्याकरता डिप्लोमा डिग्री आणि 12वी वाल्यांना 8,000 कोटी, अशा प्रकारचा सगळा आम्ही गोळाबेरीज केली, बजेटमध्ये तरतूद केली आणि ह्या योजना आणल्या. खूप विरोधकांनी टीका केली, काय आणल्या, कर्जबाजारी केलं, दिवाळखोरीत काढलं, कंगाल केलं, काय वाटोळं आमचं केलं. मित्रांनो, अजिबात तसं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी बारामती तालुक्यातल्या संस्था आदरणीय पवार साहेबांनी मला 90-91ला तिथं बारामतीचं प्रतिनिधित्व दिल्यानंतर मला एक तर भीती होती, कारण पवार साहेबांच्या सारखा नेता बारामतीकरांचं 67, 72, 78, 80, 85, 90 प्रतिनिधित्व करतायत आणि नंतर आपण तिथं जायचं आणि जर आपण कमी पडलो तर बारामतीकर बिन पाण्यानेच माझी करतील, बाकी काही ठेवणार नाही. कारण म्हणतील राव साहेब एवढं काम करायचे, ही तर नुसताच झोपतोय. तेव्हापासूनच झोप गेली आणि त्याच्यापासूनच पहाटे उठायची सवय लागली आणि रात्री उशिरापर्यंत काम करायची सवय लागली. तेव्हापासून बारामतीकरांनो 91 पासून आजपर्यंत विकासाच्या बाबतीमध्ये मागं बोळून बघितलं नाही. सतत विकास 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 करत गेलो. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, ती यादी आहे खरं मगाची मी त्या ह्याला दिली होती, नाही आता विकासाच्या बाबतीत मी का सांगतो बाबांनो, कधी कधी मला एकाने सांगितलं, मी म्हटलं का रे बाबा आपण एवढं सगळं करतो तरी देखील काही जणांना का असं वाटतं. ते म्हटले दादा तुमचं काय, कुणी आलं आणि तुमच्याजवळ PA किंवा PS असले, कुणीही असलं तर तुम्ही सांगतात लाव फोन, की लगेच फोन लावता आणि त्याचं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करता. बऱ्याचदा तिथल्या तिथं झटका झाल्यामुळं आलेल्या माणसाला झटक्यात काम झालं, त्याला त्याची किंमतच राहत नाही. अरे गेलोन काम झालं, त्याला जास्त वेळच लागला नाही. जर 2-4 हेलपाटे मारायला लावले तर त्याला त्याची किंमत कळती, असं मला एक आपल्याच भागातल्या वस्तादांनी सांगितलं. त्याला मी पण जरा डोकं खाजवत बसलो, म्हणलं ही नवीनच झालं. म्हणला दादा तुमचं दुसरं एक चुकतं. म्हणलं काय रे. म्हणला दादा तुम्ही बोलताना काय करता, बोलताना तहान लागल्यावर पाणी मागता. इथं आधीच तहान लागायच्या आधीच पाणी देत आहे, त्याच्यामुळं काही त्याला किंमतच राहत नाही. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, न सांगता कॅनल उन्हाळ्याचा सुटतोय, न सांगता नदीला पाणी उन्हाळ्यामध्ये येतंय. असं झाल्यामुळं त्याबद्दलचं थोडंसं गणित चुकतंय. अर्थात ठीक आहे, तो त्याचा विषय होता. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्ष करोना आणि विरोधी पक्षात असताना पण बारामतीचा बस डेपो केला की नाही, नंबर 1 आहे की नाही. अरे काल भोरला गेलो, ती आपल्या कुठल्या बारक्या गावाचं बस स्थानक चांगलं, इतकी बेकार बस स्थानक आहे भोरमधलं. अरे 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 अरे, त्या बाबूजी नाईकवाडा अंतिम टप्प्यात आला की नाही. त्यामध्ये मी आपल्याला तो थांबरे जरा, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बाबूजी नाईकवाडा पूर्ण झाल्यावर सगळ्या बारामतीकरांना अभिमान वाटेल. फार चांगला तिथं आपला प्लॅन आहे. शिवसृष्टीचे सगळं वॉल कंपाऊंड झालं, आता आतलं काम सुरू केलेलं आहे. फळ रोपवाटिका बीजगुणन केंद्र कनेरीचं एकदा जाऊन बघा. मी मध्ये काही थोडंसं नियोजन राष्ट्रवादीवाल्यांनी केलं होतं, बस करून आमच्या काही महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवण्याचा कार्यक्रम 5-6 हजार महिलांना झाला. तेव्हा महिला म्हणल्या, अगं बाई मला माहितीच नव्हतं. काय बघितल्याशिवाय कळत नाही. आणि पालखी महामार्ग तो आपण चांगला केला. पाणी साठवण तलाव, माझं तर डोक्यातच होतं असं पाणी साठवण तलाव वेगवेगळे करायचे. तांदुळालीला, जवळचीला, बिजी घरांच्या तिथं जुन्या ठिकाणी, की 2 महिने माझ्या बारामतीला कॅनलचा क्लोजर आला दुष्काळात, तरी बारामतीकरांना पाणी कमी नाही पडलं पाहिजे. हे जसं मी शहरात केलं, माळेगावचे लोक आहेत बाळासाहेब पण बाकीचे, माळेगावला पण केलं. उद्या ते वाढवावं लागेल, वाढवू तेवढी हिंमत आणि धमक आपल्यात आहे, काय काळजी करू नका. पण यामध्ये आपल्याला
अजूनही काही मोठ्या मोठ्या गावांमध्ये देखील आपल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना चालल्या. बारामतीकरांनो 1000 कोटीची कामं चालली आणि आपल्या बारामतीचे वगैरे 1,500 कोटीची कामं ती चालली. मेडिकल कॉलेज ते उत्तम केलं. त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव लावलं. जाहीर झालं, बोर्ड नव्हता बसला, आता ते नाव लावलं. आपल्या आयुर्वेदिक कॉलेज, काही जण म्हणले, पहिल्यांदा मी बघायला गेल्यानंतर मी अधिकाऱ्यांना सांगितलं ही जागा माडाची आहे, परंतु त्यांना दुसरी पर्यायी जागा चांगली द्या, जिथं पाया लवकर लागेल. तिथं 50-60 फूट पायाच लागत नाही. मेडतकरांना माहिती आहे, सगळ्या येडाबाळी बाबरी झालेल्या. आता तिथं कशा पद्धतीनं चित्र बदललंय. आज बारामती शहराच्या आणि तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालेल अशा प्रकारचं आयुर्वेदिक कॉलेज तिथं दिमागदार उभं राहते. शासकीय ग्रामीण रुग्णालय रुईचं ते पण अतिशय चांगलं उभं राहतंय. माझ्या सुप्याला उपजिल्हा रुग्णालय सुपा तेही होत आहे. पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूरची लोक म्हणली, दादा या पाठीवर बऱ्हाणपूरचं नाव नाही लागलं तर बघा मग. अरे म्हणलं लईच भारी आहे बाबा. मग बऱ्हाणपूरचं नाव पण तिथं लावलं. लोकांचं काय मत आहे त्याच्यात थोडंसं पुढं मागं करायचं आणि करून टाकायचं, कुणाला नाराज करायचं नाही. आणि जर कुणाची जमीन घ्यायला लागली तर त्याला असा मोबदला द्यायचा की तो समाधानी झाला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती शहरात केलं, माळेगावचं पोलीस स्टेशन केलं, सुप्याचं पोलीस स्टेशन केलं, पंचायत समितीचं मागच्या वेळेस आपण काम सुरू केलं. मधी आपल्या भाजपचं सरकार होतं त्यावेळेस मला निधी मिळाला नाही. परत आपलं सरकार आल्यानंतर मी ते बाकीचं काम केलं आणि त्याच्या मेंटेनन्सची पण अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था करून टाकलेली आहे. जिल्हा क्रीडा संकुल अंतिम टप्प्यामध्ये, सर्व नदी सुधार प्रकल्प तो चाललेला आहे. आपल्या मळदपासून मेडतपर्यंत कॅनॉलचं सुशोभीकरण केलंय. जरा कधीतरी कॅनॉलला जाऊन फिरा, तुम्हालाच कळेल की काय केलंय. अजून काही स्पॉट राहिलेत ते पण करणार आहे, काळजी करू नका. फक्त तुम्हाला त्याच्याकरता 20 तारखेला पहिल्याच क्रमांकाला घड्याळाचं बटन मात्र दाबावं लागणार आहे. तुम्ही ते दाबलं की मी तुमचं काम केलं. त्याच्यामध्ये आपल्या भिगवण रोड सुशोभीकरण केलंय. मला आज सकाळी मुश्ताक अंतुले यांचे जावई अंतुले साहेबांचे आले होते, बाकीचे सहकारी मित्र भेटायला. ते म्हणले, राव काय तुमचा भिगवण रोड आहे, काय मधी लोकांना बसायला चालायला सगळं सुरक्षित, गाड्या किती आल्या पळाल्या तरी मधी आमची महिला किंवा पुरुष किंवा मुलं एकदम सुरक्षित झालंय की नाही. त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये नटराज त्याच्या मागं क्लॉक टॉवर केलंय. ते क्लॉक टॉवर दर तासाला तेवढे टोल त्या ठिकाणी देतं, खूप सुंदर ते पण झालंय. त्याच्यामध्ये पोलीस वसाहत, पोलिसांना विचारा कशा प्रकारची वसाहत केली. विद्या कॉर्नर ते गदिमा सभागृह रोड तोही आपण उत्तम केला. त्याचा मेंटेनन्स आहे, ती व्यवस्था पण केली. काही स्टॉल त्याच्यामध्ये काढले, 101 स्टॉल निघणार आहे, ते नंतर आपण भाड्याने देणार आहे आणि त्याच्यातनं महिन्याला येणारा पैसा त्याच्यातून त्याचा हाऊस कीपिंगचं काम आणि झाडं झुडपं सांभाळण्याचं काम, गार्डनचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहे. वसंतराव पवार नाट्यगृह अतिशय सुंदर काम चाललेलं आहे. ते थोडंसं मध्ये अडकलं लांबलं, परंतु ते काम झाल्यानंतर तिथं आपल्या कॉलेज हायस्कूल आहे त्याच्या मागं तो सगळा परिसर आपण चांगला करतोय. आंबेडकर स्टेडियमच्या जवळचा त्याच्यामध्ये आमच्या जुन्या भाजी मंडईमध्ये फार चांगला कॉम्प्लेक्स होतोय. खरं तर लोकांनी साहेबांकडे तक्रार केली, मला 2 वर्ष थांबायला सांगितलं, पण आता काम सुरू झालंय. 1-2 वर्षात बघा बारामतीच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी चांगली वास्तू आणि असे सुंदर गाळे आणि जुने जे लोक होते त्यांना त्यांचा गाळा देणार, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि त्या पद्धतीनं ते काम आपण करतोय. ते झाल्यावर रस्ते रुंद होत आहेत मित्रांनो. ते झालं ना, आता सगळे रस्ते तिथले जवळपास 15-15 फूट 6-6 मीटर रुंद होणार आहेत, 6 ते 7 मीटर. त्यामध्ये माझ्या या अल्पसंख्याक समाजाच्या करता 7.5 कोटीचा शादीखाना, उर्दू हायस्कूलचं टेंडर 2.5 कोटीचं, जामा मस्जिदचं सभागृह
75 लाखाचं, दर्गा मस्जिद जवळ 75 लाख, दफनभूमीच्या दुरुस्ती करता 1 कोटी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडनं मुस्लिम बांधवांना व्यवसायासाठी प्रत्येकी 3 लाख, 500 व्यावसायिकांना 3 लाखाप्रमाणे 15 कोटी, 20 बचत गटांना 2 लाखाप्रमाणे 40 लाख, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 254 विद्यार्थ्यांना जवळपास 10 कोटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना माझं कृषी उत्पन्न बाजार समितीत कोल्ड स्टोरेज 45 कोटीचं, विविध ठिकाणी शासकीय विश्रामगृह उत्तम, त्याच्यामध्ये समाज कल्याण, मागासवर्गीयांना उत्तम सभागृह, सिद्धार्थनगरमध्ये सभागृह, आंबेडकर वसाहत ती अतिशय उत्तम, ज्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये मलाही अभिमान वाटला पाहिजे आणि माझ्या बारामतीकरांना पण अभिमान वाटला पाहिजे की आमच्या आमदारांनी काम केलं. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. अजून बऱ्याच वसाहती घ्यायच्या. पंतप्रधानांनी 3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम दिलाय. परवाच त्यांना मी म्हटलं की पंतप्रधान साहेब ह्याच्यामधले 10% आम्हाला द्या, म्हणजे 30 लाख घरं आम्हाला, म्हणजे महाराष्ट्राला. त्याच्यातनं मग मी बरोबर बारामतीला काय आणायची, पुणे जिल्ह्याला काय आणायची, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणलं पाहिजे. ह्या प्रकारे मी लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाही. मी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातोय, परंतु काही गोष्टी मात्र थोड्याशा अडचणीच्या आहेत. त्याच्यामध्ये जिरायत भागाचा पाण्याचा प्रश्न, माझ्या पुरंदरला 54 कोटीचं काम चाललंय. पुरुषोत्तम दादा कुठे आहेत का, त्यांना विचारा. त्याच्यामध्ये मेंटेनन्स, नंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना करणार आहे. फार चांगलं काम करतो. मी ती क्लिप पण व्हायरल केली, काहींनी पाहिली असेल. आता जे करायचं ते पुढं 25 वर्ष तिथं चांगल्या पद्धतीने राहील अशा पद्धतीने करतो. जनाई शिरसाई बंद पाईपलाईन 461 कोटी रुपये, ते पण सगळं आचारसंहिता संपली की टेंडर निघणार आहे. सगळं शिजवून ठेवलंय, फक्त आचारसंहिता आल्यामुळं अडचण झालेली आहे. त्याच्यामध्ये माझ्या करा निरा करा ही योजना 1000 कोटीची आहे. बारामतीकरांनो, माझ्या जोगवडीपासून फार माझ्या बिलारवाडीपर्यंत फार खालपर्यंत येतो, तिथला सगळा भाग ओलिताखाली आणतो. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. बरोबर कसं पाणी काढायचं ते आपल्याला कळतं, कारण आपल्या अंगातच पाणी आहे, तर तिथं का नाही पाणी काढणार. त्यामुळं काळजी करू नका. तशा पद्धतीनं ते काम चाललंय. मी प्रस्ताव मंत्रालयामध्ये आलेला आहे. एकदा उद्याचं सरकार आपलं आलं की त्या कामाच्या पाठीशी मी लागणार आहे आणि मला ते 2 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिकडं लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना दत्तामामाने मी केलेली आहे, त्याचं काम चाललंय. ती योजना जनाई शिरसाई पुरंदर आणि ही करारनिरा ह्या सगळ्या सोलरवर वीज तयार करणार आणि त्या विजेतनं ह्या सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेणार, जेणेकरून काही झालं तरी माझ्या शेतकऱ्यांना लाईट बिल भरावं लागणार नाही. नुसती पाणीपट्टी द्यावी लागेल. या पद्धती एक सांगतो, मधल्या जी काही एक माहिती आली त्याच्यात ह्या जोगवडी ते बिलारवाडीपर्यंत काही गावं राहिलेली आहेत. कृपा करून लक्षात ठेवा, माझा शब्द आहे, मी शब्दाचा पक्का आहे. त्यामध्ये हे सगळं होत असताना जी गावं राहिली, माझ्याकडे फाईल आल्यानंतर त्या गावांचा समावेश केला जाणार आहे. हा माझा शब्द आहे. मी कुणालाही त्याच्यापासून वंचित ठेवणार नाही. आता त्याच्यातनं ती सगळे पाझर तलाव, वाकीचा तलाव, माझ्या तरडुल्याचा तलाव, जेवढे काही जिरायत भागात मधल्या भागात तलाव आहेत ते सगळे भरून काढणार आहे. आणि जे ओव्हरफ्लोचं पाणी जातंय ते सगळं उचलणार आहे, कारण ते नंतर नीरा नरसिंगपूरपासून कर्नाटकात नंतर समुद्रालाच जात आहे. त्याच्यामुळे कुणाची काही अडचण नाही आहे. त्याच्यानंतर पावसाळा संपल्यावर नंतर 1 TMC पाण्याची बचत करून त्याच्यात व्यवस्था केलेली आहे. तुम्ही काही काळजी करू नका. या पद्धतीनं तोही भाग आपण आणि करा नदीवर माझ्या आंबीपासून माझ्या पार सोनगावपर्यंत जे बंधारे आहेत तिथं पण आपण चांगल्या पद्धतीनं काम करतोय. थोडं त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीला ते बंधाऱ्याचे गेट वर करता आले पाहिजे आणि बंधाऱ्याचे गेट खाली करता आले पाहिजे. ही व्यवस्था त्याच्यात करतो, म्हणजे गाळ साठणार नाही आणि पाणी साठेल. कॅनॉलचा रोड करताना म्हणजे कुठला 3 हत्ती चौक
ते थेट जवाहर बाग तिथं एक दत्त मंदिर होतं. मी बारामतीकरांनो तुम्हाला सांगतो, मी नास्तिक नाही. मी अतिशय श्रद्धा जे काही तुमची असती तसं श्रद्धा ठेवणारा आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. मी उद्याच्या 23 तारीख झाली की एक जागा बघून ठेवलेली आहे. त्या जागेमध्ये तिथलं दत्त मंदिर पहिल्यापेक्षा चांगलं करून देणार आहे. ते माझ्या डोक्यात आहे, ते फिट बसलंय. त्याच्यामुळे तू काळजीच करू नका. रस्ते किंवा सार्वजनिक उपक्रमासाठी जमिनी घेताना परवा आमचे सागर चिचकर, सागरच ना, तो माझ्याकडे आला होता. काही लोक माझ्या एका बहिणीला भेटली होते आणि त्यांनी सांगितलं दादालाही सांगा बाबा. त्यांनी बोर्ड लावला होता. माझी मोठी बहीण म्हटली अरे काढ, आजी काम करेल, ती कामाचं आहे. मग त्यांनी काढला आणि तो मला भेटला. शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे, त्यांनी मला दाखवलं. दादा नगरपालिकेच्या हद्दीत भाव काय, जरा पुढं गेलं तर भाव काय, जरा पुढं गेलं तर भाव काय. त्याच्यामध्ये आपण बसून मार्ग काढू. तुम्ही काही काळजी करू नका. योग्य शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे. मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्याचं नुकसान होऊन देणार नाही. तळागाळातल्या तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही एक महत्त्वाचं आहे. बघा काय झालंय, बऱ्याचशा गावात जायचो ना तर त्याच्यामध्ये त्या नाही गावच्या पुढाऱ्यावर असा राग आहे. अरे सगळ्यांवर नाही, जे गडबड करतात त्यांच्यावर. काय झालं, ते म्हणले की दादा तुम्ही काम फार करता हो, पैसे फार देता, पण गावचा पुढारी आम्हाला लयच त्रास देतोय. नुसतं गावात नाही, काही म्हणले तालुक्याचे पुढारी काही त्रास देत आहेत. मी म्हणलं बाबा त्या माय माऊलींनो, बांधवांनो, गावच्या पुढाऱ्याचा, गावच्या नेत्याचा आणि तालुक्याच्या नेत्यांचा राग उद्याच्या 20 तारखेला माझ्यावर काही काढू नका. मी दुरुस्ती करतो. मी काय माझ्या पाठीशी डोळे नाहीयेत. ज्या वेळेस हे कळतं त्याच वेळेस मला उबगतं आणि त्याच्यात मी कोण बाबा चुकतंय, कोण काय करतंय. आता काही संस्थांमध्ये देखील भरती होताना काही संचालक, काही सगळे नाही, स्वतःचीच नात्यागोत्यातली मुलं भरतायत. आणि अरे कळलंय मला, सारखं काय. आणि ऐका, तुमच्या मनात जे तेच मी बोलतोय, पण माझ्या मनात ते 20 तारखेला झालं पाहिजे. तर त्यामध्ये मी दुरुस्ती करतो. आता इथून पुढं कुणी जरी चेअरमन असले, किती जागा भरायच्या, इतक्या. कोण डायरेक्टर, तुझी यादी बघू. वेगवेगळी गोरगरिबाची मुलं घेतलीत का, सभासदांची घेतलीत का, वेगवेगळ्या समाजाची घेतलीत का. कारण आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मांडतो त्यावेळेस कृती देखील आपली तशी दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे. त्याकरता खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, ज्या काही संस्था आहेत, बारामती बँक, पीडीसीसी बँकेमध्ये आत्ता सांगतोय 1000 मुलांची भरती, मुलींची भरती होणार आहे. पण त्याच्यात परीक्षा आहे, त्याच्यात 90 मार्काचा पेपर आहे. आपली मुलं मुली, तुमच्या स्वतःची मुलं मुली तुमच्यावर गेली असतील तर अडचण आहे, पण आईवर गेली असतील तर नक्की पास होतील. मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं आईवर गेलेले मुलं मुली मेरिटमध्ये पास होतील आणि त्यांना तिथं नोकरी मिळेल. त्याबद्दल पण तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं संभाजी होळकर, रणजित तावरे आणि दत्तात्रय येळे हे 3 डायरेक्टर आहेत. मी डायरेक्टर नसलो तरी माझं एवढंसं बँकेत ऐकलं जातं, कारण बँकेचा चेअरमन मी करतो. त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी काळजी करू नका. त्या तळागाळातल्या आता नवीन पिढी काय झालं, मागाशी मी बघत, होय केली बाबा, केली. याला तेवढं समजलं, बाकीच्यांच्या डोक्यात शिरत अजून, बाकीच्यांची सटकली रे, तुझी नाही सटकली. त्यामध्ये मी त्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं. मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस मी तरुण होतो. आता आमच्या चिरंजीवांचं भाषण आम्ही ऐकलंय आणि म्हणलं लईच भारी बोलायला लागलाय. म्हणलं रात्रभर पाठ करत होता वाटतंय.
रात्रभर झोपला नाही, पाठ केलेलं दिसते. ठीक आहे, गमतीचा भाग जाऊ द्या. त्याच्यामध्ये मी बहुजन समाजाबरोबर, ते एक मी सांगतो, बहुजन समाजाबरोबर माझा गोसावी, पारधी, रामोशी, मातंग, चर्मकार, नाभिक, तेली, धनगर, वंजारी, लोणारी, माळी, मुस्लिम, कोष्टी, नवबौद्ध, मुस्लिम, हे सगळे सगळे जे समाज आहेत त्या समाजाला पण मी आता मधी एक अमित कल्याणीशी बोललोय. एक कारखाना ते 2000 कोटीचा इथं काढतायत. 1200, एक मिनिट ताई, एक मिनिट बसा, माझे डिस्टर्ब होत आहेत. मी नंतर बोलतो ना तुमच्याशी. असं काय करतोय? ताईंची मुलगी हरवली आहे, इकडे या. कुठे पोलिसात? ए PI काय नाव आहे? श्वेता कोकाटे. श्वेता कोकाटे नावाची मुलगी. तेव्हा का समोर आहे? कुठं हरवली राव? दादाच्या सभेत कशी हरवल? अरे ही काय 500 रुपये देऊन आलेली जनता नाही. ही आपल्यावर प्रेम करणारी जनता आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायचं नाही. फक्त ऐका रे, अरे ऐका, 6 वाजतील पुन्हा बंद होईल. त्याच्यामध्ये या सगळ्या समाजातल्या मुलांना मुलींना संधी देण्याचं मी काम करील. तिथं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला मुलं मुली लागणार आहे. 12 बलुतेदारांच्या मुलांना पण त्याच्यात समावेश केला जाईल. मित्रांनो, एक आहे, आता आपण 12वी डिप्लोमा डिग्री याला 6000, 8000, 10000 त्या ठिकाणी देतो. ते प्रशिक्षणार्थी म्हणून देतो. ते प्रशिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना आपण मानधन देतोय आणि मग सर्टिफिकेट देणार आहे. त्याचाही फार चांगला फायदा हा आपल्याला सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीत मी आपल्याला सांगू इच्छितो की काल मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो. काल जे टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळे मला पण वेदना झाल्या. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो. तर काकींचा तर प्रश्नच नाही, त्या माझ्या आईसारख्याच आहेत. आणि मी खोलात गेलो, मला त्याच्यामध्ये जितेंद्र जाधव आहे का इथं? हां, जितेंद्रचं अभिनंदन करायचंय. त्यांनी नंतर ते सगळं दाखवलं खरं काय घडलं. अरे आपण ठीक आहे ना, घरात जरी कुणी माझ्या विरोधात उभं राहिलं तर त्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना, त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना. त्या संदर्भामध्ये बारामतीची जनता सुज्ञ आहे. मी एवढं काम केलं, मी एवढं सगळं सांगितलं तरी देखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला की नाही. जोर का झटका, लेकिन धीरे से लगा. लगा. पण त्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं सुप्रियाताईंना लोकसभेला आणि विधानसभेला दादा. आता ते ठरवलंय ते तसं करा. आता तुम्ही जेवढ्या जास्त मताधिक्याने मला पाठवाल तेवढे जास्त निधी हा अजित पवार बारामती करता आणेल. आणि या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये मला अनेक गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या, आमचे निरीक्षक पालवेंनी सांगितल्या. ह्या प्रचाराच्या निमित्तानं मी मागं थोडासा एकटा पडलेलो होतो, परंतु यावेळेस माझी आई माझ्याबरोबर आहे, यावेळेस माझ्या बहिणी माझ्याबरोबर आहेत, त्या फिरतायत. मग ती आमची अक्का असेल, रजू अक्का असेल, आमचे जय आणि पार तर त्याच्या बापाकरता तर फिरलं पाहिजेतच ना. ज्याला माझ्या पोटची म्हणल्यावर फिरणार नाही तर काय करणार. आणि बायकोनी फिरलं पाहिजे. तिला तर काय, ती पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली, त्याच्यावर ती खासदार आहे. त्याच्यामुळं तिथं पण त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं
माझी तुम्हाला विनंती आहे, मला एक चिठ्ठी आली की दादा अजूनही काहींना भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय. काही घरात कट्टर दादांचं घर, त्या डीडीनं काय उत्तर दिलं? डीडी कुठे रे आहे का? अरे अरे त्याला सलामच केला पाहिजे. त्याला कुठनं तरी फोन आला आणि पट्ट्याने असं का उत्तर दिलं? तशा पद्धतीनं सडेतोड उत्तर द्यायला शिका. त्याबद्दल कुणाला घाबरण्याचं कारण नाही. तुमच्याकडनं चूक होऊन देऊ नका. तुमच्याकडनं चूक नाही झाली आणि कुणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर हा अजित पवार तुमच्या पाठीशी आहे. त्यामध्ये काही म्हणतात बाबा आम्ही दोन्ही पवारच आहे, मग 2 तिकडे द्या 2 आम्हाला द्या 4. मला तसं चालणार नाही. 4ही मलाच पाहिजे. काम वाजून घ्या खणखणीत आणि मतं पण तशाच पद्धतीनं द्या. असं 2-2ची भानगड काही करू नका. छोटं कुटुंब सुखी कुटुंब नको इथं. आपल्याला इथं भरपूर परिवार आपल्याला वाढवायचा आहे. बारामतीचा आणि चौदरवाडीचा आमचा यादवराव आला का? त्यांनी पण बरेचदा यादवरावनी तर यादवराव तू चौदरवाडीचं सांगायचं ना, चौदरवाडीमुळं ही निराकारा उपसा सिंचन योजना झाली. म्हणजे तुझं एकट्याचं चौदरवाडीचं नाही, सगळ्याच म्हणलं आता कल्याण करून टाकू. कारण लोकही उद्या म्हणतील ह्यालाही इतके वर्ष दिले, ह्याने तरी काय दिवा लावला. आता दिवाच लावतो पाणीच देतो, त्याच्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसत नाही. हे पण मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. मला एवढंच या बाबतीमध्ये सांगायचं आहे की माझ्या बारामतीमध्ये 67 पासून 90 पर्यंत साहेब बघायचे. साहेबांच्या अनेक जीवाभावाचे सहकारी त्यावेळेस प्रचार करायचे. त्याच्यामध्ये विनय अण्णा असतील, भिंदोरा तात्या गोपणे असतील, चंद्रराव अण्णा असतील, वसंत काका असतील, शिवाजीराव भोसले असतील, नारायणराव पाटील देवकाते असतील, कमलाकांत ढवण पाटील असतील, गुलाबराव ढवण पाटील असतील, रघुनाथराव गावडे असतील, की पातू देशमुख असतील, संपतराव देवकाते असतील, कितीतरी लोकांची मी नावं घेऊ शकतो. ह्या सगळ्यांनी साथ दिली. त्याच्यानंतर 90 पासून मी आलो. आपण अनेकांनी निवडणुका केल्या, पण कधी बारामतीकरांनो, आज ही सभा लाईव्ह आहे मला माहिती आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, साहेबांच्याही काळात नाही आणि माझ्याही काळात नाही, पैसे देऊन कधी आम्हाला आमच्या सभेला लोक आणावी लागली नाही. आणि हे केव्हा सिद्ध झालं? त्या महिला टीव्ही समोर गेल्या. एक तांदुळाची होती, एक सूर्यनगरीची होती, एक आणखीन कुठल्या वेगवेगळ्या होत्या. बघा 11 वाजता बाया आणलं इथं, 3 वाजले, चहा नाही, पाणी नाही, 500 रुपये देतो त्याचा पत्ता नाही. उलट आमचेच पैसे बटाटे वड्याला गेले. ही अवस्था. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, अशा सवयी तुम्हाला मला झेपणाऱ्या नाहीत. माझी तुम्ही काळजी करू नका, मी पुरून उरील, तुम्ही मागेत म्हणून. पण आपल्याला उद्या जिल्हा परिषद लढायची, आपल्याला उद्या तालुका पंचायत लढायची. सगळेच लोक उद्योगपती नसतात, सगळेच लोक श्रीमंत नसतात. कधी माझ्या बहिणींना पण तिकीटं द्यावी लागतात, कारण 50% जागा त्यांना आहे. त्याच्यामुळे त्या बहिणीला त्या पदावर बसवत असताना तिनं कुठनं पैसे देऊन माणसं आणायची, कुठनं जेवण खावणं घालायची. आता तर कुपन एवढी जोरात सुटली, काय विचारता सोय नाही. अरे कुपन त्या ठिकाणी कोण देते मला माहित नाही, पण माझ्या कानावर आले, जेवा पण नुसतं जेवण पाणी प्या, टाकाटाकी कशाला करता रे? साधू संतांचा विचार तसा नाहीये. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आपली संतांची भूमी आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा आल्यानंतरच या सगळ्यांचा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं. त्याच्यावरून आठवलं, आजही आपल्या बारामतीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे, शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा आहे, नगरपालिकेच्या समोर लालबहादूर शास्त्रीजींचा अर्ध पुतळा आहे. असे महापुरुषांचे पुतळे आहेत. माझ्या मनात आले, मी जागा एक सिलेक्ट केलेली आहे, तिथं मी ह्या राहिलेल्या सगळ्या महापुरुषांचे पुतळे तिथं बसवणार आहे आणि पुतळ्याचंच उद्यान करणार आहे. पुतळे म्हणजे कुणा तुमच्या मनात जे कुणी आहे त्यांचे पुतळे तिथे होतील, ते महापुरुष असले पाहिजे. हा, नाहीतर म्हणाल दादा लावा की ह्याचा पुतळा.
तसा नाही रे लावणार मी. तर अशा पद्धतीनं आपल्याला तिथं सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊ, रमाई माता, ह्या आपल्या सगळ्यांचे पुतळे तिथं करायचे. हे 5 वर्षात आपल्याला काम करायचं आहे. मी आपला वेगळा जाहीरनामा दिलाय, प्रत्येक गावचा जाहीरनामा दिलाय, राज्याचा जाहीरनामा दिलाय. अशा पद्धतीनं कधी झालं नव्हतं. आजपर्यंत आम्ही हे केलंय. उद्या 5 वर्षाच्या करता आम्ही हे करणार आहे. आणि त्याच्यातनं माझ्या बारामती तालुक्याचा, आणि त्याच्यातनं माझ्या बारामती शहराचा, आणि त्याच्यातनं माझ्या माळेगाव पंचायत समितीचा, बारामती माळेगाव नगरपंचायतीचा हा आपल्याला चेहरामोहरा बदलायचा आहे. मी माळेगाव नगरपंचायतीला पण 361 किती कोटी, 350 कोटीपेक्षा जास्त रक्कम दिली. हे पैसे सत्कारणी लागले पाहिजे. मी ते प्लॅन बघीन. इमारती कशा करायच्या, अंडरग्राऊंड ड्रेनेज कसं करायचं, तारा अंडरग्राऊंड कशा करायच्या, उद्यानाला कुठं जागा रिझर्व ठेवायची, मुलींना खेळायला कुठं, तिथं जोशी समाज आहे, तिथं माझा इतर समाज आहे, त्या समाजाच्या करता घरकुलाला कुठं जागा आरक्षित करायची, सगळं करू, काळजी करू नका. आज पण हे सगळे फिरत असताना माझ्या बहिणी आणि बाकीचे सगळे, त्यामध्ये त्यांच्याकडे पण काही काही गोष्टी आल्या. माझे कार्यकर्ते फिरत असताना त्यांच्याकडे पण काही नोंदी आल्यात. कुठं रस्ता कुणी अडवलाय, कुठं आणखीन काय झालंय, रस्ता अडवलाय पण तो खाजगी आहे, तो खाजगी म्हणतोय की मी माझा रस्ता कसा देऊ, माझा काहीतरी मोबदला द्या. या प्रकारच्या गोष्टी आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगायचंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काम करायचंय. मी भावनिक कृपा करून होऊ नका. मला माहित नाही, आत्ताच त्यांची पण सभा तिकडे, लोकशाही त्यांनाही सभा घेण्याचा अधिकार आहे, पण भावनिक अजिबात होऊ नका. त्या संदर्भामध्ये आपल्याला काम करायचंय. तुम्ही कामाच्या मागे उभं राहा. आपल्याला बारामतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची. बारामतीमध्ये दादागिरी, गुंडगिरी, दहशत ही चालून द्यायची नाही. त्याच्यामध्ये कुणी काही केलं तर डायरेक्ट उचलायचा, एक तर टायरमध्ये टाकायचा किंवा मोका लावायचा किंवा तडी पार करायचा. कुणाचा लाड करायचा नाही. तो कुणाच्याही मोठ्या बापाचा असो किंवा लहान बापाचा असो किंवा मधल्या बापाचा असो का. त्याच्यामध्ये हे मी बारामतीकरांनो पहिल्यापासून पाळलंय. माझा स्वभाव थोडासा कडक आहे. आज आई समोर बसल्यामुळे सारखा घाबरत घाबरत बोलतोय. पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की बाबांनो, आपल्याला कुणीही तुमचा व्यवसाय करत असताना कुणी हप्ता मागता कामा नये. कुणी त्या ठिकाणी वेडेवाकडे प्रकार करता कामा नये. कुणी आमच्या माय माऊलींच्याकडं आणि आमच्या मुलींकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये. तुम्ही सगळ्यांनी सरळ जावा, राहा, हसा खेळा. आता बसायला तर गप्पा मारायला एवढं करून ठेवलंय की मस्तपैकी गप्पा मारा. काय तुम्हाला वयस्कर लोकांना पण खुश आहेत लोक. तिथं लाइटिंग चांगली केली. मित्रांनो, ते राहिलं मला त्या ठिकाणी, अरे बाबा, उमाजी नायकांचा ज्या ज्या महापुरुषांच्या त्यांचा सगळ्यांचे पुतळे करणार ही चिठ्ठी आलीच. अरे अण्णाभाऊ साठेचा, आता इथं अण्णाभाऊ साठे आहे की रे, मी सांगितलं या सगळ्यांचे करणार, उमाजी नायकांचा करणार, ज्यांचा करायला पाहिजे त्यांचा पुतळा करणार. त्याबद्दल काळजी करू नका. एखादा राहिलं तर लक्षात आणून द्या. आपल्याला काय अवघड आहे का? आपण कामाची माणसं आहेत, त्याच्यामुळे ते पूर्ण करणार ना. भावनेचा प्रश्न असतो, प्रतिष्ठेचा प्रश्न असतो, त्याच्यामध्ये भावनिक पण प्रश्न असतो. हे पण गोष्टी आपण लक्षात घ्या. आणि त्याकरता मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, मी ह्यावेळेस माझ्यावर जबाबदारी ह्यावेळेस जास्त होती. मी राज्यात सगळीकडे फिरलो. जवळपास ही माझी 57वी सभा आहे आणि बहुतेक सगळ्यांना मी देत असताना सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मला ज्या काही 58 जागा आल्या त्यामध्ये मी 20% जागा ओबीसीला दिल्या. उमेदवार ओबीसी. 12% जागा मी शेड्यूल्ड ट्राईबला दिल्या, म्हणजे एसटी. नरहरी जिरवाळ, धर्मबाबा आत्राम, दौलत दरोडा, नितीन पवार, डॉक्टर लामटे, हिरामण खोसकर, भरत गावी सगळ्या आदिवासींना जागा दिल्या. मागासवर्गीयांना 12.5% जागा दिल्या. संजय बनसोडे, राजकुमार बडोले, यशवंत माने, सरोज आहिरे, सचिन पाटील, लहू कानडे
आणि अण्णा बनसोडे. त्याचबरोबर माझ्या मुस्लिम बांधवांना 10% जागा दिल्या. एक म्हणजे सना मलिक, हसन मुश्रीफ, नजीब मुल्ला, जिशान सिद्दीकी, शेख आणि नवाब मलिक. जागा देताना वकील निवडून देणाऱ्या जागा दिलेल्या आहेत, निवडून देणाऱ्या. बाकीचे पराभूत होणाऱ्या जागा देतात. मी तुम्हाला नावानिशी सांगते, मला कोणाचा अपमान करायचा नाही, पण काही जण म्हणायला जागा देतात. अरे ती जागा तरी निवडून आली पाहिजे. माझी विधान परिषदेमध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाचा एकही आमदार नव्हता. मला 2 जागा आल्या. मी त्याच्यामध्ये इद्रिस नायकवडी, इलियास नायकवडींचे चिरंजीव, मला वाटतं महापौर होते ना मिरजचे, माजी महापौर, त्यांना जागा दिली. आज त्या सभागृहामध्ये अल्पसंख्याक समाजाला रस्ता दाखवण्याचं काम, जागा देण्याचं काम आम्ही केलं. का तर आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे. मला सगळ्या अल्पसंख्याक समाजाला सांगायचं आहे, बाबांनो, मी बारामतीमध्ये काम करायला लागल्यापासून कधी कुठली दंगल होऊन दिली नाही, कधीच नाही. मी सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहे आणि पुढेही मला तेच करायचं आहे. त्याबद्दल तुम्ही बिनकाळजी राहा. काही जण मी इकडं काम करतो म्हणून त्यानं तिकडं, त्यालाही राहिलेल्या आजच्या उद्याच्या परवाच्या दिवसात समजून सांगा. खूप काही वेगळ्या पद्धतीनं चाललंय. काही जण एकदम अचानक आलेत आणि ह्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून मी मगाशी म्हणलं की काहींना जमेल, पण बाकीच्या माझ्या शेवटच्या बारामतीकराला नाही जमणार, माझ्या बारामतीच्या गरीबाला नाही जमणार, माझ्या बारामतीच्या स्त्रीला नाही जमणार. आणि सगळीकडे 50% जागा आता महिलांना आहे. त्यांनी कुठनं कुपन द्यायची, त्यांनी कुठनं 500 रुपये देऊन महिलांना आणायचं. तुमच्या तोंडात साखर पडो. मी आपला अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद. त्या खूप खूप आभारी आहे वकील. यामध्ये मी होय बाबा, होय बाबा, त्यांना 2-3% नको आहे. असं केलं तर डिपॉझिट जायचं रे. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, गाफील राहू नका. इथं सगळी जनता आली. माझ्या वॉर्डमध्ये जे बूथ, माझ्या शहरात जे वॉर्ड आहेत त्या बूथ, माझ्या नगरपंचायत माळेगावचे पोत, मला काही गावांच्या बद्दल थोडं वेगळं ऐकायला मिळतंय. तिथंही गावागावात गटतट आहे. गटतट बाजूला ठेवा. मी कधी कुठल्या गटातटाचा पुरस्कार केलेला नाही. आणि मागे त्या अरे थांब ना, एकच वादा, जरा थांब, जरा तुझा जोर राहू दे. आपल्याला 20 तारखेला 6 वाजेपर्यंत टिकवायचं आहे. त्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण त्या बाबतीमध्ये त्यामध्ये मला कळतंय की तुम्ही दुपारी 1 वाजल्यापासून आलाय, परंतु माझं थोडंच राहिलेलं आहे. मला त्या बाबतीत एवढंच सांगायचं आहे, ही गावकी भावकीची निवडणूक नाही आहे, ही राज्याचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुमच्यामुळं अजित पवार, आज महाराष्ट्रातले जे 10 नेत्यांची नावं घेतली जातात त्याच्यात तुमच्या अजित पवारचं नाव घेतलं जातं. तिथपर्यंत पोचायला काही वर्ष कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, काम करावं लागतं, लोकांच्या मध्ये मिसळावं लागतं, जनतेला विश्वास द्यावा लागतो. नाही, ह्याच्या हातात सूत्र दिली तर हा काहीतरी चांगलं करेल. प्रशासनावर पकड असावी लागते, विजन असावं लागतं. आजपर्यंत बारामतीकरांनो, माझ्या मायमाऊलींनो, माझ्या बहिणींनो, सगळ्यांनी लक्षात घ्या, माझ्या मुलींनो, की दर 5 वर्षांनी तुम्ही मला निवडून देता. दर 5 वर्षांनी मी बारामतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अधिकचं काहीतरी चांगलं देण्याचा, त्यांना सुखसोयी देण्याचा, त्यांना समाधानाचं जीवन जगण्याचा, त्यांना आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या देण्याचा प्रयत्न मी करतो. आपल्या तालुक्यामध्ये कुठेही आरक्षणमध्ये गडबड आपण करत नाही. क्रीडांगण ठेवतो, सगळ्या समाजाचा विचार करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, आज एवढ्या प्रचंड संख्येने आलाय, एवढ्या सभा मी केल्या, सांगता सभा सुप्रियाच्या पण केल्या, माझ्या केल्या,
साहेबांच्या केल्या, अनेकांच्या केल्या, पण एवढा प्रचंड जनसमुदाय कधी मी सभेला बघितलेला नव्हता, कधी बघितला नव्हता. हे प्रेम, हे तुमचा पाठिंबा, या जोरावर मी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. आपण काळजी करू नका. उद्याच्या काळात जेवढं आपल्या विचाराचे जास्त आमदार निवडून येतील तेवढं उद्याच्याला महायुतीचं सरकार करत असताना आपल्याला तिथं महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. याबद्दल आपण काळजी करू नका. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या माझ्या बोलण्यातनं काही इश्यू राहिले असतील तर कधी तुम्ही सांगा, त्याही बाबतीमध्ये लक्ष देण्याचं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बारामती महाराष्ट्राच्या विकासात जशी महत्त्वाची भूमिका बजावते तशा पद्धतीनं त्यासाठी परिपक्व आणि अनुभवी नेतृत्वाची गरज असते, जी राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. जराडवाडी गुणवडी उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे. नाही, त्या मी जराडवाडीकरांना बोललेलो आहे, मी त्याच्यामध्ये मार्ग काढतोय, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्यामध्ये यंदा तर नदीवर एवढे पूल केलेत, कॅनलवर एवढे पूल केलेत, रस्त्यांवर महत्त्वाचे एवढे पूल केलेत की ते न सांगितलेलं बरं. आणि तुम्ही मला पाहा ना की तुम्ही पण माय माऊली आणि बहिणी सगळ्या फिरत असताना तुम्हाला पण वाटतं की बाबा अजितला हे एक आपण सांगावं की त्याच्यातनं बारामतीकरांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीनं आपण काम करायचं आहे. मला लक्ष्यशिला फाउंडेशन गेल्या 10 दिवसापासून आमचा अजय ओमासे हा स्वखर्चानी दादांचा वादा हे पथनाट्य लक्ष्यशिला फाउंडेशन मार्फत ग्रामीण भागामध्ये सर्व गावांमध्ये सादर करून खूप चांगला प्रतिसाद लोकांचा यातून मिळत आहे. याच कामाची पोचपावती म्हणून मी त्या माझ्या अजय शिवाजी ओमासे आणि त्यांच्या तमाम टीमला, मग त्याच्यामध्ये रत्नदीप सरोदे असतील, रोहन थोरात, दीप्ती भोसले, मयूर धुर्वे, पलक कांबळे, सानिया शेख, अमृता माने, नितीन बर्वे, अर्चना माने, अक्षय शिंदे, महावीर लांडगे, समृद्धी जगताप, अमृता धुमाळ, अनुप चव्हाण, सोमनाथ दोगडे, महावीर लांडगे, ह्या सगळ्या माझ्या मुलामुलींचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गाने कसं अजित पवारचं काम, कसं विकास हा तिथं पोचवता येईल याबद्दलचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या परीनं करतोय. माझी वडीलधाऱ्यांना विनंती आहे, बाबूराव तुम्ही इथं बसलाय, अनेक माझे वडीलधारी इथं बसलेत, मी त्यांना सगळ्यांना सांगेन की राहिलेल्या 2-3 दिवसात वडीलकीच्या नात्याने अजून कोण थोडा बहुत चुकलेला असेल तर त्याला समजून सांगा, त्याला दाखवा बारामती कशी बदलली आहे. आज राज्यामध्ये बारामती नंबर 1 चा तालुका आहे. आपल्याला उद्याच्या 5 वर्षात बारामती देशात 1 नंबरचा तालुका करायचा, देशात. नाद करायचा नाही, नाद. या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. आपल्याला सगळे जे काही लोक आहेत ते आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, त्याच्याबद्दल आमचं कुणाचंच काही म्हणणं नाही. त्यामुळं मी महाराष्ट्रात फिरत असताना कधी विरोधकांच्यावर टीका केली नाही. मी सकारात्मक भूमिका मांडली, मी विकासाची भूमिका मांडली, मी उद्याचं 5 वर्षाचं व्हिजन दाखवलं, माग केलेले कामं ही मी तुमच्या समोर ठेवली, महाराष्ट्राच्या समोर ठेवली, सगळ्या भागामध्ये सांगितलं. आणि त्याच्यामुळं आपल्याला पण राहिलेल्या 2-3 दिवसात तुम्ही काही अफवा उठतील, इकडं दिलं तिकडं मिळालं, काही नाही. तुम्ही योग्य पद्धतीनं राहा, तुम्ही मजबूतीनं राहा. इथं आलेल्यांनी 100 प्रत्येकाने मतं आणली ना तरी आपलं काम झालं. सगळ्या समोरच्यांची डिपॉझिट जप्त, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आता भिगवण चौक, भुलभुलैया चौक झालाय. गडकरी साहेबांच्या मदतीनं मी वारजेसारखा पूल बांधेन. मी मित्रांनो, मला गडकरी साहेब चांगले माहिती आहेत, मी कधी भुलभुलैया करत नाही, तसं माझ्या रक्तात नाही, तसं माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं नाहीये.
माझ्या वडीलधाऱ्यांनी पण मला शिकवलेलं नाही. त्याच्यामुळं तिथं कुठं एकदा इथं सतीशराव काकडे बसलेत, त्यांच्या त्या नीरा कॅनॉल संघाची इमारत ती बॅक मागं घेत आहेत. नवी इमारत झाली की तिथं जी जरा थोडीशी बोळ झाली ती बोळ त्या ठिकाणी निघून जाणार आहे. तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. मी बारामतीकरांनो विचार करताना उद्याची 25 वर्ष डोळ्यासमोर ठेवून विचार करतो. विद्या प्रतिष्ठानच्या बाबतीमध्ये देखील आज विनोद शेठ हयात नाहीयेत, बंडोपंत उंडेजी हयात नाहीयेत. मी तिथं जागा ज्यावेळेस 40 एकर घ्यायला गेलो, गुलाबराव ढवाण पाटील स्वर्गीय त्यांनी थोडंसं मला म्हटलं, अरे आजी तिथं कोण रे पोरे येणार आहे 5 किलोमीटर लांब. परंतु आज काय तिथं झालं? होत्याचं नव्हतं झालं की नाही, का नव्हत्याचं होतं झालं? त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं शैक्षणिक संकुल. माझा बारामती तालुका पुणे शहर जरी विद्याचा माहेरघर असलं तरी महाराष्ट्रामध्ये तालुक्याचा विचार केला तर बारामती तालुका विद्येचा माहेरघर आहे. शहर जिल्ह्याचा विचार केला तर पुणे आहेच आणि ते असलंच पाहिजे, त्याच्यात भरच पडली पाहिजे, कारण ते जगाच्या पाठीवर पोचलेलं आहे. परंतु आपल्याला पण देशाच्या पातळीवर पोचायचं आहे. आपण काळजी करू नका. आपली रेल्वे ही किती वर्ष रखडली होती, परंतु मोदी साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच पंढरपूर फलटणपर्यंत आपण आता काम सुरू केलेलं आहे. केंद्राच्या पण ज्या योजना असतील माझ्या मनात खूप आहे, त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगून आपला सगळ्यांचा वेळ घेणार नाही. मी तुम्हाला त्याबद्दल एवढंच सांगेन की या संदर्भामध्ये उद्याच्या काळात आपल्याला भविष्यातल्या काय योजना आहेत मी बऱ्याच सांगितल्या. एक योजना आहे कॅन्सर हॉस्पिटल. अनेकांना त्या ठिकाणी हा गंभीर आजार झाला, साहेबांना झाला, माझ्या मातेला झाला, इतर अनेकांना झाला. मला त्याचं दुःख आहे. त्याकरता मी कॅन्सर हॉस्पिटल बारामतीकरांच्या करता करणार आहे. फळ प्रक्रिया केंद्राची उभारणी ती आपल्याला करायची आहे. लॉजिस्टिक पार्क ते आपल्याला करायचं आहे. खेळाडूंच्यासाठी उच्च प्रशिक्षण आणि इतर सोयी सुविधा. माझ्या बारामतीतल्या मुला मुलींच्या अंगामध्ये क्रीडा नैपुण्य आहे, फक्त त्यांना संधी देण्याचा अवकाश, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देण्याचा अवकाश. ती मुलं मुली कुठल्या कुठं जातात आणि तुमच्या माझ्या बारामतीचा नावलौकिक वाढवतात. ह्याचा रास्त अभिमान बारामतीकर म्हणून तुम्हाला मला त्या ठिकाणी असला पाहिजे. रोजगार निर्मितीसाठी मगाशी सांगितलं कंपन्या त्या ठिकाणी आणणार. त्याच्यामध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाला सांगतो की कुणाची भीती बाळगू नका. त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा अजित पवार तुमचा आमदार आहे तोपर्यंत त्या ठिकाणी अन्याय होऊन देणार नाही. तुमच्यावरच नाही, माझ्या बारामतीतल्या एकाही माणसावर किंवा एकाही मायमाऊलीवर एकाही बहिणीवर मी तशा पद्धतीचा अन्याय होऊन देणार नाही. यदा कदाचित काही घडलं तर माझ्या लक्षात आणून द्या, मग बघतो त्याच्याकडे काय ते, त्याला सोडणार नाही. या पद्धतीनं आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करूया अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे. अजून बऱ्याच बाबी त्या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे बारामतीमध्ये सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितपणे नियोजन करण्याचं काम, त्याच्यामध्ये पुढे या सगळ्या योजना त्या ठिकाणी काही आता प्रचार करतात. 1 मिनिट मायमाऊली. काही म्हणतात अजित पवारला मत म्हणजे भाजपला मत. अजिबात नाही. अजित पवारला मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मत. भाजपचा पाठिंबा आहे नाही असं नाही. ते टीका करतात, अरे आम्ही महायुती केली, तुम्ही महाविकास आघाडी केली ना. जर तुम्हाला भाजपच्या पाठिंबा एवढं लागतंय तर तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही. शिवसेनेची विचारधारा काय? शिवसेना म्हणजे उभाटा रे, नाहीतर तुम्हाला गैरसमज व्हायचा. उभाटा त्यांची काय विचारधारा आहे? निव्वळ हे सगळं फसवाफसवीचं राजकारण चाललंय. मी पुन्हा बोलीन, मला माहित नाही वडीलधाऱ्यांनी काय भाषणं केली किंवा इतरांनी काय भाषणं केली, पण तुम्ही अजित पवारला 90 पासून ओळखताय. माझी सगळे बारकाईनं माझे ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती आहे.
त्यामुळं तुम्ही जर यदा कदाचित वेगळं काही सांगून त्याच्यातनं क्लिप काढून त्याच्यातनं गैरसमज निर्माण करून राहिलेल्या 2 दिवसामध्ये त्या बाबतीत जसं काल टेक्सटाईल पार्कला करण्याचा प्रयत्न केला, काही झालं नव्हतं. तो वाघ का कोण आहे तो म्हटला, दादा मला सांगितलं असतं तर मी तिथं बुके घेऊन स्वागत करायला उभं राहिलं असतं. काय जितेंद्र ते म्हणले असं कसं करणार, अरे त्या आपल्या सगळ्यांच्या काकी आहेत, माते समान आहेत, आपण असं करूच शकत नाही. पण त्याच्यातून कसा भावनिक मुद्दा काढता येईल ते काढण्याचा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. या गोष्टीचा विचार करा. आणि उद्याच्या 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मी स्वतः अनेक बूथवर जाणार आहे. मी सकाळी 7ला पहिलं मत माझं काटेवाडीला करणार आहे आणि तिथपासून जेवढ्या ठिकाणी मला जाता येईल तेवढ्या ठिकाणी मी जाणार आहे. इतर ठिकाणी मला वाटतं ह्याचं नाव आहे तर जयला पण त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जायला सांगणार आहे. काही ठिकाणी किरण जाणार आहे, तो माझा निवडणुकीचा प्रतिनिधी आहे. या पद्धतीनं बाकीच्यांनी आचारसंहितेचं तंतोतंत पालन करून आपल्याला या निवडणुकीला जायचं, कुठेही काही चुकीचं होऊन द्यायचं नाही. आजपर्यंत 5 ते 6 वेळेला माझं हेलिकॉप्टर तपासलं. मी लोकांना सांगून अरे माझं हेलिकॉप्टर तपासतात, भाऊ केला नाही, ते त्यांचं काम आहे. जर निवडणूक आचारसंहितेचा भंग करण्यासारख्या गोष्टी जर माझ्या हेलिकॉप्टरमधून जात असेल तर त्यांनी तपासलं पाहिजे, त्यांनी त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आज कुठल्याही मुद्द्याचं भावनिक करण्याचा प्रयत्न जो चालला आहे आणि ह्याच्यात काही जणांचे मध्ये मी भाषणं ऐकली, महिलांचा मेळावा झाला तेव्हा 30-40 वर्षापूर्वीचं सगळं सांगत बसले. अरे झालं ना 40 वर्षाचं, आता काय सांगायचंय, उद्या काय करणार, काल काय झालं ते सांगून काय उपयोग आहे का बारामतीकरांना. मी काल 5 वर्षात काय केलं ते सांगितलं आणि प्रदीप उद्या 5 वर्षाच्या करता काय करणार ते आपल्याला सांगायचंय. जेपी त्याकरता आपण काम करायचंय, त्याच्याकरता आपसामध्ये वाद आहेत, परंतु 2-3 दिवस माझ्याकरता ते वाद झाले गेले गंगेला मिळाले असं करा आणि सगळ्यांनी एकोपा दाखवा, सगळ्या जातीय धर्मामध्ये सलोखा दाखवा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या अजित पवारला प्रचंड मतांनी त्या ठिकाणी घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा, ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्याला आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद दादा. आपण बारामतीचं वर्तमान आहात, बारामतीचं भविष्यही आहात, पण अखंड महाराष्ट्राचं भविष्य आपल्या हातामध्ये. चला घोषणा देऊया, दुसऱ्या बाजूला म्युझिक लागेल. एकच वादा, एकच वादा, अरे एकच वादा. सगळ्यांना विनंती आहे, खूप गर्दी आहे, शिस्तीत बाहेर पडायचंय, प्रचंड गर्दी आहे, हळूहळू बाहेर पडा.